हॅलो गाईज, तर फायनली वॉर 2 हा मूवी जो आहे याचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. आणि कसा आहे ट्रेलर तेच आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूया. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, वॉर 2 या मूवीसाठी मीच काय तर सर्वजण खूप एक्सायटेड होते आणि फायनली आज ट्रेलर रिलीज करण्यात आलेला आहे. नक्कीच क्लॅशची गोष्ट वेगळी आहे बघा, की कोहलीसोबत क्लॅश होणार आहे. परंतु आता मोमेंट जर सांगायला गेलं तर सुरुवातीलाच सांगतो मी ट्रेलरच्या, की ट्रेलर मला आवडला बघा. कारण की काही काही मोमेंट्स होतात ज्यामध्ये की आपण नक्कीच ऍक्टर्स जे आहेत त्यांना सेलिब्रेट करू शकतो. मेन म्हणजे की दोन्ही ऍक्टर्स जे आहेत, ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर, हे साऊथ आणि नॉर्थचा कॉम्बो बघण्यासाठीच मेन ऑडियन्स जे आहे थिएटरमध्ये पहिले येईल आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी सर्व असतील. मीही त्याच फॅक्टरवरती थिएटरमध्ये जाईल. आणि महत्वाचं म्हणजे की बघा, त्यांची जेव्हा पहिल्यांदा फेस ऑफ होतो, तो जे सीन आहे गनचा, ते सीन मला खूप आवडला बघा. आणि परत त्यानंतर 2-4 सीन आहेत. लास्टला एक परत वॉर 2चं जे फेमस बीजीएम आहे, टणाडाव असं काहीतरी बीजीएम आहे, मला माहिती नाही. पण ते लास्टवाले बीजीएम देखील मला आवडलं. पण त्यांचे फाईट सिक्वेन्स देखील भारी आहेत बघा. परंतु मेन गोष्ट म्हणजे की जिथं मला कुठंतरी थोडंफार हे वाटत होतं की मूव्ही हुकल, म्हणजे की कशाप्रकारे ते स्पाय युनिव्हर्सला कनेक्ट करल आणि कशाप्रकारे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते जोडल. नक्कीच त्यांनी काहीतरी स्टोरी बऱ्यापैकी डेव्हलप केलेली दिसत आहे. दोघंही जण इंडियासाठीच काम करताना दिसत आहेत, परंतु काय होतं व काय नाही की ते एकमेकाविरुद्ध लढतात, अशा प्रकारची स्टोरी नक्कीच बघवायला जे आहे मलाही एक इंटरेस्ट येईल. तर ओव्हरऑल ट्रेलर जे आहे मला आवडलेलं आहे बघा. बाकीच्या मी जास्त काही बोलणार नाही निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल. ट्रेलर चांगला आहे तर मी त्याला चांगलंच म्हणेल, खराब असतं तर मी खराबच म्हणलं असतं. आणि तुम्हाला ट्रेलर कसं वाटलं नक्की मला तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.